नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचे रीडिंग करणार आहोत. शॉर्ट रीडिंग असणार आहे, सिंगल रीडिंग असणार आहे आणि सिमिलर 2 रीडिंग ऑलरेडी मी केलेली आहेत. हा सब्जेक्ट आहे व्हॉट यू नीड टू नो राईट नाव आणि त्यामध्ये रिलेशनशिप, करिअर, फायनान्स यावरती ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे एक व्हिडिओ. 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज स्पिरिच्युअल जर्नीबद्दल एंजल्सना तुम्हाला काय सांगायचं ते आपण पाहायचे. सो ही काही कार्ड्स मी ड्रॉ केलेली आहेत. तर आपल्याला बघूया एंजल्स काय सांगत आहेत. सो हे जे फर्स्ट कार्ड आहे ना, 8 ऑफ फोर्सेस. सो हे कार्ड जर तुम्ही बघितलं, याचं पिक्चर या डिस्क्रिप्शन, तुम्हाला असं दिसतं की या वृक्षावरती, एका मोठ्या वृक्षावरती ही वीज कोसळली आहे. एक विजेने या झाडाला अगदी जमिनीपर्यंत आपल्या कवेत घेतलेलं आहे. प्रथमदर्शनी पाहता असं वाटतं की ही घटना एकदम अकस्मात किंवा हासभास न देता घडली असेल, पण तसं नाही आहे. वीज पडण्यापूर्वी एक ढगांचा गडगडाट तर होतोच ना. सो असंच काहीसं चित्र तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल जर्नी सुरू होण्यापूर्वी अनुभवलं असेल. मे बी कदाचित एखाद्या झाडाप्रमाणे तुटून पडल्याची भावना तुम्ही अनुभवली असेल. मग तुमचं करिअर असो किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप असो, फ्रेंडशिप असो, पार्टनरशिप असो, कुठे ना कुठेतरी तुम्ही असं नुकसान सहन केलं. एक प्रकारचं काही प्रमाणात एक मेटाफॉरिकल डेथ म्हणावी लागेल किंवा प्रतिकात्मक मृत्यू किंवा मृत्यूतील यातना देखील तुम्हाला कदाचित सहन कराव्या लागल्या असतील. आणि त्यानंतर आता तुमचा हा अध्यात्माच्या मार्गावरचा प्रवास सुरू झाला आहे. काही प्रमाणात असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडेल हे याची थोडी तरी कुणकुण तुम्हाला लागली असेलच. पण आपलं कसं आहे की आपलं मन मानत नसतं त्या गोष्टी. असं काही आपल्या आयुष्यात होईल या गोष्टीला आपलं मन तयार होत नसतं. 2 ऑफ स्क्रोल्स दाखवतो. आताही काही बाबतीत तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे, तुम्ही अनुभव करताय. असं दिसतं आहे की तुमच्या बाह्य जगांकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत. तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत तुम्हाला बाह्य जगाकडून. आणि तसंच तुमचं एक स्वतःचं स्पिरिट, स्वतःचं सोल तुमच्याकडून काही अपेक्षा करते. या दोन्ही अपेक्षांच्या भोरामध्ये तुम्ही सापडलात. तुम्ही कदाचित यापूर्वीसुद्धा तुमच्या पास्ट लाईफमध्ये, पूर्वगत जन्मांमध्ये एक आध्यात्मिक मार्गावरती फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी एखादी मे बी मॉनेस्ट्री किंवा तत्सम धार्मिक संस्थाही जॉईन केलेली असेल. पण अध्यात्माच्या वाटेवर एकदा माणूस चालायला लागला ना की या ऐहिक जगातले जे सुख असतात ना, मग प्रेम असो, कुटुंब असो, आर्थिक यश असो, या सगळ्याच गोष्टी अनुभवता येत नाहीत. आणि मग त्यामुळे काय झालं की तुम्ही तुमच्या नेक्स्ट इन्कार्नेशनच्या वेळी, म्हणजे पुनर्जन्माच्या वेळी देह धारण करताना तुम्ही ऐहिक जगाची निवड केली. पण नंतर तुम्हाला असंही कळलं की ह्या ऐहिक जगात राहूनसुद्धा तुम्ही तुमचं अध्यात्म फॉलो करू शकत नाही, त्याला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. आणि वारंवार मग तुम्ही काय करत राहिलात की एक वेगवेगळ्या संकल्पना मनात बाळगून तुम्ही पुन्हा पुन्हा या दोन्ही सेक्युलर आणि स्पिरिच्युअल अशा दोन्ही जगात आतबाहेर करत राहिलात. एक वेगवेगळ्या संकल्पना मनात बाळगून तुम्ही वारंवार पुनर्जन्म घेत राहिलात. आता या जन्मीसुद्धा तुमची तीच पोलॅरिटी तुम्ही अनुभवतात. एका बाजूला तुमचं पूर्ण अस्तित्व दाखवणारा आध्यात्मिक अनुभव आणि दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यातला एक वैयक्तिक यश. या दोघांमध्ये तुमची एक काय म्हणतात ते द्विधा अवस्था झालेली आहे. तुम्हाला काही प्रमाणात असं वाटतंय की एक गोष्ट जर मिळवायची असेल तर कदाचित दुसरी गोष्ट पूर्णपणे आयुष्यातून बाद करावी लागेल, पण तसं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा आध्यात्मिक अप्रोच, तुमचं स्पिरिच्युअल सेल्फ तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक सिच्युएशनमध्ये जोपर्यंत आणत नाही ना, तोपर्यंत तुम्ही अशीच ओढाताण सहन करत राहाल. आणि आता हीच वेळ आहे की तुम्ही ही सगळी चिंता सोडून द्या. एक विश्वास मनी बाळगा. तुमचं जे शाश्वत सत्य आहे, इटर्नल ट्रूथ आहे, आणि तुमची ऐहिक वास्तवता यामध्ये एक समन्वय आणण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर किंवा तुमची रिलेशनशिप तुम्हाला या अध्यात्मापासून दूर करत आहे, तर मात्र त्यासंबंधी तुम्ही एक काहीतरी कडक निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा मग त्याचा त्याग करा. कारण तुम्हाला आता गरज आहे तुमचं खरं अस्तित्व, तुमची पॉवर ओळखण्याची, आणि त्यासाठी कुठल्याही गोष्टी आड येऊ देऊ नका. आणि जेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण स्पिरिच्युअल पॉवर मिळवाल तेव्हा तुम्ही या दोन्ही जगात समर्थपणे प्रवास करू शका. एक लक्षात ठेवा की तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात. तुम्ही एक चोजन वन आहात.
आता वेळ आहे की तुम्ही तुमच्याकडचं जे हे टॅलेंट आहे, हे गिफ्ट्स जे आहे तुम्हाला युनिवर्सने दिलेली आहे, डिवाईनने दिलेली आहेत, ती तुम्ही इतरांमध्ये शेअर करणं गरजेचं आहे. एक समाजाचं दायित्व फेडणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची टाळाटाळ करू नका. कुठेही तुमच्या या गिफ्ट्स तुमचे हे टॅलेंट्स लपवण्याचा प्रयत्न करू नका. हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवा. त्यामुळे तुमच्या मार्गामध्ये बऱ्याच संधी तुम्हाला मिळतील. तुमचं रेप्युटेशन वाढेल आणि हीच वेळ आहे ॲक्शन घेण्याची, असं एंजल्स सांगतात. एक स्वतःला तुमच्या बाह्य जगामध्ये क्रिएटिव्हली एक्सप्रेस करा. क्वीन ऑफ स्क्रोल हे सांगते की तुमच्या पर्सनल ग्रोथ आणि एक्सपॅन्शनसाठी हा आताचा पिरियड खूप चांगला आहे. एक नवीन नवीन ज्ञान मिळवण्यासाठी, चांगल्या प्रकाराने संवाद साधण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी हा खूप फेवरेबल टायमिंग आहे. तुमचे एंजल्स, स्पिरिट गाईड्स नेहमी तुमच्यासोबत आहेत. ते नेहमी तुमची पॉवर मिळवून देण्यामध्ये आणि तुम्हाला तुमच्या वर्तमानामध्ये फोकस राहण्यासाठी ते सदैव तुम्हाला मदत करतील. हे ॲडसमचं कार्ड सांगतं. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या प्रेझेंट मुवमेंटमधून विचलित झालात, डिस्टर्ब झालात, तेव्हा लगेच म्हणा, ॲडसम आय अराईव्ह, ॲडसम आय एम हिअर, ॲडसम आय अटेंड यू. हा एंजल्सचा कमांडिंग वर्ड आहे. ॲडसम आय एम हिअर. तो तुम्हाला भानावर आणेलच, पण हे असे काही जादुई शब्द आहेत ना की तुमच्या हातात जे काही कार्य असेल ना त्याला इच्छित यश मिळून देईल. तेव्हा नेहमी म्हणा, ॲडसम आय एम हिअर. तुम्ही प्रेझेंटमध्ये याल. एंजल्स तुम्हाला गाईड करतायत की अध्यात्माचा मार्ग इतका सोपा नाही आहे. बरेच चढ उतार तुम्हाला सहन करावे लागतील. नेहमी एक बॅकअप प्लॅन तयार ठेवा. स्वतः मनावरती विश्वास जागवा. बॅलन्स राहा. कुठलीही परिस्थिती असू दे, मग ती फार जास्त काळ टिकत नसते, पण तुम्ही किती धैर्याने त्याला तोंड देताना हे जास्त महत्त्वाचं आहे. किंग ऑफ रोजेस सांगतो की एखादी सोबत तुमच्या आयुष्यात येण्याचे योग आहेत. मग ती फ्रेंडशिपमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, रोमॅन्टिक असेल. पण ही जी कोणी व्यक्ती असेल ना, ही तुम्हाला वैचारिक सपोर्ट तर देईलच, पण तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मदतशील होईल. जसं आपलं तुमचं घर असेल, तुमची फॅमिली इश्यूज असतील, यामध्ये तुम्हाला मदत करतील. आणि आता ही वेळ आहे की तुम्हीसुद्धा एक तुमचं स्वतःचं नातं जपण्याची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये प्रेम, हळवेपणा आणणं हे जरुरीचं आहे. बॉटम ऑफ द टेक 3 ऑफ स्क्रोल सांगतो की तुमच्या वैयक्तिक तसेच करिअरमध्ये तुमच्या कक्षा तुम्ही वाढवण्याची गरज आहे. स्वतःला मर्यादा घालू नका. तुम्हाला खूप संधी उपलब्ध झालेल्या आहेत. खूप संधी खुल्या आहेत. तुमच्या कल्पनेपेक्षासुद्धा तुमच्या प्रवासात आणि तुम्हाला हा जो तुमचा आध्यात्मिक प्रवास आहे त्यामध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रसंगी तुम्हाला योग्य ती मदत दिली जाईल. हे आश्वासन तुम्हाला तुमच्या एंजल्सकडून आहे. ते सदैव तुमच्या पाठीशी असणार आहेत. सो हे काही इंटरप्रिटेशन होतं या स्प्रेडचं. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे सांगा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.